अवघ्या 4 ते 5 दिवसांवरती दिवाळी आली आणि डोंबिवलीकर तुम्ही विचार करताय की दिवाळीची शॉपिंग कुठे करायची। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फडके रोडवरती स्वस्त कुठे दिवाळीची शॉपिंग करता येईल, फटाके कंदील कुठे स्वस्तात मिळता येईल। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव करम पाटील, ब्लॉग्स बॅकग्राऊंड युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण दिवाळीच्या शॉपिंगचा ब्लॉग सुरुवात करतोय। तुम्ही माझ्या मागे या, तुम्हाला मी दाखवतो कुठे तुम्हाला स्वस्त दिवाळीचे फटाके कंदील आणि लाईट्स सुद्धा मिळतात। पणत्यांशिवाय दिवाळी होऊ शकत नाही आणि मी आता इकडे एका हातगाडीवरती आहे। मी इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये पणत्या आहेत। नॉर्मल पणत्या तर तुम्ही ह्या पणत्या तर तुम्ही नेहमीच बघतात। इथे तुम्ही बघाल ना, ही एक वेगळीच पणती दिसते मला, दिसायला पण इतकी सुंदर आहे ना। याच्यामध्ये दिवा आहे, याच्यामध्ये आपण पणते म्हणजे आपण इथे आपण दिवा लावू शकतो। त्याचबरोबर ना अजून एक बघितलं हे वालं, याच्यामध्ये पण इकडे आहे ना खालती दिवा वगैरे लावू शकतो आपण, ज्योत खाली लावू शकतो आणि दिसायला इतकं सुंदर आहे ना, खूप म्हणजे खूप सुंदर आहे। याची किंमत किती आहे? 200 रुपयाला आहे आणि याची आणि 150 रुपयाला आहे। तुम्ही बघू शकता बघा, याच्या आतमध्ये पणती ती आपण लावू शकतो। तुम्हाला नॉईज खूप ऐकायला येत असेल। आता दिवाळी फडके रोडवरती इतकी गर्दी आहे ना, तर तुम्ही बघा इकडे ट्रॅफिक पूर्ण रस्ता जाम झालेला आहे। तर आपण आता तिकडे ना फोकस करता आपण आपल्या कॉन्टेंट वरती फोकस करूयात की आपल्याला पणत्या किती चांगल्या मिळतात। इथे दिसायला एवढ्या मस्त पणत्या, याची प्राइस किती आहे? ही 150 रुपयाला आहे। तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही बार्गेनिंग कराल। याचा चेहरा दाखवा जरा, माझ्याकडे या, तुम्ही बार्गेनिंग करा। ते मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला कमी याच्यामध्ये तुम्हाला बार्गेनिंग करून देतील, तुम्हाला 150 पेक्षा तर कमी नक्की देतील। त्याचबरोबर हिची प्राइस किती आहे? 150 रुपयाला आहे ही पण सुद्धा। आणि नॉर्मल ज्या पणत्या असतात, ज्या कलरफुल पणत्या, त्याच्यामध्ये पण ना तुम्ही बघाल ना इतक्या सुंदर कलरने रंगवलेली आहे ना, ही पण थोडी बघा, ही ओपन होते अशी, हे बघा, ही आपल्या घरामध्ये ना टेबल वरती वगैरे आपण ठेवू शकतो। इतक्या सुंदर पणत्या आहेत। बाहेर सांगतात की आपल्याकडे गाय पण आहे, गाय आणि गायचं बछडं पूजा करण्यासाठी। मला तिथे वेगवेगळ्या टाइप मध्ये नाही, या जरा नवीन वाटतात पणत्या, खूप साऱ्या वेगवेगळ्या पणत्या बघायला मिळाल्यात। तुम्ही पण इकडे या, शॉपिंग करा, स्वस्त खरेदी करा। अजून आता आपण काय करूया, दुसऱ्या ठिकाणी जाऊयात, तिकडे बघत आपल्याला काय मिळतं अजून। आपण ना गुलशन ज्यूसच्या एक्झॅक्टली समोर आहे, इकडे आहे ना काका आहेत आपले ना कर्णबधिरांचे, म्हणजे ते कर्णबधीर आहेत, त्यांनी बनवलेले कंदील विकतात। किंमत फक्त 500 रुपये आणि हाताने बनवलेले जे कंदील आहेत दिसायला इतके सुंदर आहेत आणि याच्यावरती वारली पेंटिंग वगैरे बनवलेली आहे। तुम्ही काय करा, छोटीशी एक हेल्प करू शकता त्यांच्यासाठी। 500 रुपये, जास्त काही किंमत नाहीये कंदीलची। एक्झॅक्टली गुलशन ज्यूसच्या समोर आहे, तिकडे इकडे या आणि थोडीशी व्हरायटी आहे, त्यांनी खूप सारे कंदील विकलेले आहेत। छोटीशी तुमची एक हेल्प होऊ शकते त्यांच्यासाठी। इथे यायचंय आपल्याला, फक्त एक 500 रुपयाचे कंदील खरेदी करायचे, त्यांच्यासाठी एक छोटीशी हेल्प होईल तुमची। दादा मी काय म्हणतोय, तोरणाची प्राइस काय इकडे? हे 400 ला जोडी येणार। किती पासून स्टार्ट होते तिकडे आपल्याकडे? आपल्याकडे 200 पासून स्टार्ट आहे। आणि जास्तीत जास्त प्राइस किती पर्यंत जाते? अशा आपल्याकडे 500 पर्यंत आहे, 700 पर्यंत आहे जोडी। अच्छा, आणि तुम्ही आता बघू शकता दिवे आपल्या घराच्या इथे टेबल वरती आपण वगैरे ठेवू शकतो। यांची प्राइस किती आहे? 100 रुपयाला देईल। 100 रुपयाला एक पीस। आणि त्याच्यानंतर अजून खूप सारे व्हरायटी आहेत, हे पण वेगळं काहीतरी वाटतंय। हे 100 ला 2 येणार आहे। हे 100 ला 2 पीस आहेत। त्याचबरोबर आय थिंक ते पण ना तिकडे दुसरे अजून एक आहे, हे पाण्यावरचे आहेत का? हो, पाण्यावरचे येणार। याची काय प्राइस आहे? ते 40 रुपयाला एक येणार। 40 रुपयाला एक पीस। तुम्ही आता इथे बघू शकता इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तोरण आहेत ना, म्हणजे तुमच्या घरासाठी आता दिवाळीसाठी तुम्ही बघा शकता खूप वाईड रेंज ऑफ मध्ये व्हरायटी मध्ये तोरण मिळतील इथे तुम्हाला। त्याचबरोबर तुम्ही ना इकडे या साईडला बघू शकता रांगोळींचे पावले वगैरे आहेत, म्हणजे तुम्ही त्या साईडला जाऊन तुम्ही दाखवतो तुम्हाला ती। आता आपण आहे ना मगाशी आपण मागच्या स्टोर मध्ये आपण काय बघितलं, तिथे प्लॅस्टिक मध्ये नॉर्मल म्हणजे घरातले तोरण वगैरे होते, यांची व्हरायटी थोडी वेगळी आहे। याच्यामध्ये काय त्यांनी आय थिंक इकडे मी बघतोय कापडाचे बनवलेले तोरण आहेत। बाकी मला जरा तुम्ही थोडं सांगाल का हे कशा प्रकारचे बनवलेले काय आहेत? हे बांधणीमध्ये तोरण बनवलेलं आहे। ओके, हा बांधणीचा आहे, हा कापडीचा आहे, हे पण कापडीवर एम्ब्रॉयडरी केलेलं आहे। अच्छा, हा, आणि हे मोतीमध्ये आहे। हा तोरण बनवायला कमीत कमी 1.5 महिना होते, एक तोरण बनवायला। याला म्हणते खाटी तोरण। खाटी तोरण, हा, याची किंमत काय आहे? याची 1500। 1500 रुपये। हा, आणि यांची 400 450। तुम्ही इथे बघाल ना प्राइस थोडीशी हाय आहे,
बट ना जे हाताने हँडवर्क केलेलं आहे, जसे त्यांनी ते हे कशाचं म्हणाल तुम्ही, हे खाटी तोरण. खाटी तोरण, हे दिसायला इतकं सुंदर आहे ना. मण्यांचं जे बनलेलं आहे ना, सर्व स्वास्तिक वगैरे आपला कडा वगैरे सर्व याच्यावरती बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्यावरती तुम्ही बघू शकता ना, हँडवर्क जे केलेलं आहे इतकं दिसायला खूप सुंदर आहे. ज्यात आपण लास्ट दुकानामध्ये बघितलं त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ तोरण जे तुम्ही बघितलेत ते पण सुंदर होते, पण हे त्याच्यापेक्षा अजून थोडं एक पाऊल बोलतो ना आपण पुढे, तशा प्रकारे म्हणजे हँडवर्क तुम्ही कुठेही केलेलं बघितलं ना ते सुंदरच असणार. भले तुमचे 2 पैसे जास्त जाणार, पण दिसायला इतकं सुंदर, तुमच्या घराला एवढी शोभा येणार आहे ना या गोष्टीमध्ये. खरंच फार सुंदर आहेत. तुम्ही इथे या, थोडी प्राइस असतात याची, इथे 450 रुपये त्यांनी प्राइस लावलेली आहे. आणि एक अजून एक तुम्ही सांगतो, हे बघा, हे याला काय म्हणाले तुम्ही, बांधणी तोरण. हे थोडस राजस्थान टाइप आणि कवडी, हे राजस्थान सारखं हे ना, म्हणजे इतके बघा ना, कवडी हे खूप सुंदर दिसते, खूप सुंदर. याच्यामध्ये जे आपले मिरर्स वगैरे लावलेले आहेत. हे बघ. इतकं सुंदर आहे ना, बघायला खूप छान वाटतात. आणि वॉशेबल. आणि वॉशेबल, असं नाही की तुम्हाला या सीझनला, आता या दीपावलीला तुम्ही 2025 ला वापरला, 2026 ला वापरू नाही शकत. हे 2026 किंवा 2030 पर्यंत पण सुद्धा तुम्ही वापरा. एकदा इन्व्हेस्ट करा याच्यामध्ये आणि वर्षानुवर्ष वापरत राहा. कधी असं प्रत्येक वर्षी असं वाटणार तुम्हाला नवीनच वापरतात, कोणालाही वाटेल. तुम्ही रेंज बघाल ना, व्हरायटीमध्ये लिमिटेड आहेत, म्हणजे जास्तीत जास्त 100 पासून सुरुवात आहे म्हणतात. लिमिटेड आहेत व्हरायटी, म्हणजे कमीत कमी किती 6 ते 7 व्हरायटी मध्ये, पण दिसायला इतके सुंदर आहेत ना, बाप आहेत बाप. किती व्हरायटी आहेत, 100 असेल कमी. माझी ना ऐकण्यामध्ये थोडीशी चुकी झाली. ते म्हणतात 100 पेक्षा जास्त व्हरायटी मध्ये तोरण आहेत. तोरणच नाही तर कंदील सुद्धा आहेत, आणि कंदील आहेत ना, फोल्डिंग कंदील आहेत. जसे आपण इथे बघू शकता, हे बघा, हे फोल्ड होत आहेत. जे जास्त जागा आपल्या घरामध्ये घेणार पण नाहीये दिवाळी झाल्यानंतर. फोल्डिंग कंदील आहेत, वॉशेबल आहेत, दिसायलाही सुंदर काम केलेलं आहे. आणि जसे त्यांनी सांगितलं 100 पेक्षा जास्त व्हरायटी मध्ये. आणि हे बघा कलर्स ना, म्हणजे कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, रेड आणि त्याच्यावर येल्लो, हा ग्रीन आणि लाईट ग्रीन, पोपटी कलर. दिसायला इतकं सुंदर कॉम्बिनेशन वगैरे कलर्सचं घेतलेलं आहे त्यांनी. एक्झॅक्टली तुम्हाला अंबिका हॉटेलच्या खालती यायचंय आणि इकडे ही सर्व शॉपिंग करायची आहे. दिवाळी म्हणजे असं सण आहे ना, जो रांगोळीशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. मी आता फडके रोडवर तुम्हाला जसं काय दाखवते, कुठे रांगोळ्या, कुठे फटाके, कुठे काय कंदील चांगल्या प्रकारे मिळतील. मी इथे बघितले ना, वाईड रेंज ऑफ व्हरायटी मध्ये ना, जे छाप काढतात ना याच्यावरती रांगोळ्यांचे, हे डिझाईन तुम्ही बघू शकता इकडे. खूप वेगवेगळे, म्हणजे जसं की इथे गाईचं गाईचं दूध पिताना, त्याचबरोबर म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी तुम्ही इथे दाखवू शकता. खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. त्याचबरोबर आहेत ना, पणत्या इथे बघाल ना तुम्ही, जे हँड मध्ये वर्क मध्ये जे कलरचे डिझाईन केलेले आहेत, दिसायला इतके सुंदर वाटत आहेत ना. आणि इथे एक क्युटी पण आहे छोटीशी. त्याचबरोबर आहे ना, जे रांगोळ्यांचे छाप, म्हणजे प्रॉपर जे काही सर्व तुम्हाला हवं असेल, रांगोळी, काही रांगोळी पण मिळते ना. रांगोळीची किंमत किती आहे? 10 रुपये पॅकेट आहे, 2.5 ग्लास आहे एका पॅकेटमध्ये. एका पॅकेटमध्ये 2.5 ग्लास आहे, 10 रुपये त्याची किंमत आहे. आणि वेगवेगळ्या कलर्स मध्ये रांगोळी पण सुद्धा तुम्हाला इथे मिळते. 24 ते 28 कलर आहेत आमच्याकडे. 24 ते 28 कलर मध्ये मिळतील. अशा वेगवेगळ्या डिझाईनचे जे छाप्स आपण त्याच्यावरती रांगोळी टाकून रांगोळी बनवतो, वेगवेगळे डिझाईन आहेत. त्याचबरोबर ना, जे बॉटल्स वगैरे असतात त्या सुद्धा इथे मिळतील तुम्हाला. म्हणजे स्वस्त 10 रुपयापासून किंमत स्टार्ट होत असेल, बरोबर ना? 10 पासून स्टार्ट होत असेल. 10 वाल्या आहेत, 20 वाल्या आहेत, 30 वाल्या आहेत, 50च्या 2 आहेत, अशा म्हणजे वेगवेगळी किंमत आहे. प्रत्येकाची वेगवेगळी किंमत आहे. तुम्हाला इथे 10 रुपयापासून सुरुवात होणार, ती किती लास्ट कितीपर्यंत असेल तुमचं? लास्ट 30 ते 40 पर्यंत. म्हणजे जास्त किंमत सुद्धा नाहीये. 10 रुपयापासून तर 30 ते 40 रुपयापर्यंत तुम्हाला आपलं घर कसं सजवायचंय आणि कमीत कमी वेळामध्ये कसं सजवायचं हे इकडे याचे जे तुमचे डिझाईन्स आहेत, रांगोळी आहेत, रांगोळीचे डिझाईन आहेत, त्याच्यामध्ये आपण फटाफट रांगोळ्या काढायच्या आणि मोकळं व्हायचं. खूप साऱ्या वाईड रेंज ऑफ व्हरायटी मध्ये. फक्त कलर भरून ठेवायचे आहेत. काकी म्हणतात रांगोळी टाकायची बसायची गरज गरजच नाही, नाही, कलर कलर भरायचा ठेवून द्यायचा, दुसऱ्या दिवशी नवीन कलर टाकायचा त्याच्यामध्ये. म्हणजे कमी वेळेमध्ये पटकन होणारी रांगोळी येते. तुम्ही काय करा, राकेश ज्वेलर्स त्याच्या एक्झॅक्टली समोर इकडे मागे, रुची गोल्डच्या मागे तुम्ही इकडे या आणि 10 रुपयापासून तुमची खरेदी सुरुवात करा. हॅलो, आमचं इथे हे शॉप आहे रांगोळीचं. डोंबोली ईस्टला रुची गोल्डच्या इथे आमचं शॉप आहे रांगोळीचं. आणि याच्यामध्ये एकूण 24 कलर्स आहेत. इथे बघा, तुम्ही बघू शकता, इथे सगळे डार्क कलर लावलेले आहेत आणि इथे सगळे लाईट कलर लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी चमकी वगैरे सगळं मिक्स आहे. एकदम खूपच छान कलर वगैरे आहे.
आणि पैसे म्हणजे 10 रुपयाला पूर्ण पॉकेट आहे. म्हणजे कुठलंही काही घ्या तुम्ही 10 रुपयालाच आहे. तुम्ही बॉटली बघू शकता रांगोळी टाकायची, ही सुद्धा आमच्या इथे 10 रुपयालाच भेटते. तर असं आहे, तुम्ही नक्की विजिट करा इकडे आणि या तुम्ही नक्कीच या आमच्या शॉपवर. दिवाळीमध्ये फटाके, कंदील, दिवे या व्यतिरिक्त सुद्धा एक मोठी गोष्ट आहे जी माझ्या मनाच्या म्हणजे एकदम हृदयाच्या खूप जवळ आहे. लहानपणी मी ते खूप केलेलं आहे, म्हणजेच किल्ले बांधणी. इथे तुम्ही बघू शकता मावळे आहेत. म्हणजे मी इथे फडके रोडवरती फिरतोय आणि मला मावळे दिसलेत. म्हणजे एकदा हार्ट टचिंग मुवमेंट आहे माझ्यासाठी की शिवाजी महाराज आणि त्यांचे जे मावळे आहेत सर्व इथे म्हणजे असे दिसत आहेत. कोण पिपेरे वाजवते आणि याच्यावरती काय काय ठिकाणी जय जय महाराष्ट्र माझा लिहिलेलं आहे. त्याचबरोबर हे तोफ म्हणजे ना, आणि भटजी, हे खूप साऱ्या गोष्टी आहेत. या अशा गोष्टी आहेत ना ज्या आपल्या लहानपणी आपण जेव्हा किल्ले बांधले त्या आपल्या हृदयाच्या खूप जवळच्या गोष्टी आहेत. आता कोण किल्ले बांधा, आता खूप सारे लोक किल्ले बांधायचे कमी केलेत. तर जे कोणी बांधतायत त्यांनी इकडे या आणि इकडे ना मावळे जे मिळतात आपल्याला ते तुम्ही इथून खरेदी करू शकता. आता आपण डोंबिवलीमध्ये ना कंदील शोधता शोधता एका ठिकाणी आलो. आता आपल्या मागे आहे केळकर रोड. तर केळकर रोडवरती ना आपल्याला इकडे एक कंदीलचे शॉप मिळाले. 2 शॉप आहेत, त्याच्यामध्ये आपण पहिल्या शॉपमध्ये जाणार आहे. तिकडे बघणार आहे व्हरायटीमध्ये कंदील. मला तर खूप चांगल्या व्हरायटीमध्ये दिसलेली इथे कंदील. तर मी तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये कसे कंदील आहे तिकडे. आणि जास्त करून आपण काय फोकस करतोय की इंडियन स्टाईल मधले जे कंदील आहेत त्याच्यावरती आपण फोकस करतोय. तर इथे तुम्हाला लाईट्स, कंदील आणि खूप काही तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. ते व्हरायटीमध्ये काय त्यांच्याकडे स्पेशल कंदील काय आहेत ते जरा तुम्ही आम्हाला सांगाल का? आमच्या इथे सगळे इको फ्रेंडली कंदील भेटतात, तेही फोल्डेबल. आणि जे आम्ही आमची कंपनी आहे तिथे आम्ही हे सगळं रेडी करतो. तुम्ही स्वतः करता? हा. आणि मी त्याचा बघतोय ना पूर्ण स्टाफ मेंबर आहेत तो सर्व लेडीज आहे. म्हणजे सगळे वुमन पॉवर इकडे दाखवत आहेत. आणि प्रत्येक जण इथे कोणी तुम्हाला जेंट्स दिसणार नाही की याच्यामध्ये की ते स्वतः म्हणजे हँडल करतात कस्टमर लोकांना. आता आपण काय करूयात माहिती का, त्यांची जे पण स्पेशल कंदील आहेत ते आपण बघूयात. मी ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला वेगवेगळ्या वाईड रेंज ऑफ व्हरायटीमध्ये कंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतील. मी एक काम करा, आम्हाला तुमचे जे कंदील्स आहेत ना फोल्डेबल आणि जे पण काय व्हरायटीमध्ये वेगवेगळे असतील ते तुम्ही मला दाखवा. हे जरा इंटरेस्टिंग वाटतं मला. हे काय जरा सांगा. हे लालटेन आहे. हे लालटेन आहे, ह्याची प्राइस 850 रुपये आहे. ओके. आणि हे सगळं हँडवर्क आहे. ओके. तुम्ही ना आता बघू शकता हे ना चटईपासून बनलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये बघा, तुम्ही डिटेलिंग बघा. म्हणजे कुठे पण असं कधी कधी ना हात घासल्यावर लागतं हे, इथे कुठेही लागत नाही तशा प्रकारे. आणि दिसायला इतकं सुंदर कंदील आहे ना. आपण ना आता खूप ठिकाणी काय बघतो की म्हणजे प्लॅस्टिकचे कंदील, जे चायनाचे जे कंदील आहेत तेच आपल्याला बघायला मिळतात. इथे ना मी प्रत्येक म्हणजे इथे मला कुठे असं चायनावाला कंदील बघायला नाही मिळाला. जास्तीत जास्त व्हरायटीमध्ये आहे ना चटईने बनवलेले कंदील आणि कपड्याचे जे कंदील येतात ते बघायला मिळतात. तर ना हे फोल्डेबल, आय थिंक हा फोल्डेबल कंदील आहे का? हो. जरा मला दाखवाल का पूर्ण कंदील? ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता कंदील ना हा कपड्याचा बनला. इकडे कपडा यूज केलेला आहे, वेलवेट कपडा यूज केलेला आहे. आणि जशी आपली दिवाळी झाली तर कुठे आपल्याला फोल्डेबल म्हणजे आपल्याला कुठे ठेवायची झंझट नाही की हा फोल्ड होत नाहीये. हा तुम्ही जरा मला फोल्ड करून दाखवा आता. हा लगेच कंदील हा आहे ना, हा छोटासा इतका बनतो, कुठेही आपल्या कोटमाळ्यावरती कुठेही तुम्ही जिथे जागा असेल तिथे ठेवून द्या आणि वर्षानुवर्ष वापरत राहा. मच्छर पण पकडणार नाही आणि खराब सुद्धा होणार नाही. आता हा कंदील तुम्ही बघताय ना 350 रुपये प्राइस आहे. आणि मला असं वाटतं की वर्थ आहे 350 रुपये द्यायला. तुम्ही चायना कंदीलला तुम्ही 250, 300, 350 असे पण तुम्ही देतातच. आपण जे आपली वुमन्स आहेत त्यांनी जे बनवलेला हा कंदील आहे, जे हँडक्राफ्टनी जो बनवलाय स्वतः त्यांनी, याला 350 द्यायला मला वाटतं काही हरकत नाही आपल्याला. आणि दिसायला पण एवढा छान आहे ना हा. तुम्ही बघा फक्त डिटेलिंग, म्हणजे खालती ही झालर वगैरे ती लावली आणि मस्त वाटतंय. म्हणजे काहीतरी नवीन युनिक आहे की तुम्ही यावर्षी जे आपल्या घरी दिवाळीला काहीतरी नवीन कंदील लावा. आणि त्याचबरोबर आता हा 350 दाखवलाय, आपण काय करूया 5000 वाला कंदील पण बघूयात. आता हा जो कंदील आहे याची किंमत आहे 5000 रुपये. आणि आपण हा कंदील कमी सोसायटीला यूज करू शकतो, इतका मोठा कंदील आहे. आणि काय करा माहिती आहे का, तुम्ही इकडे या स्टोरला व्हिजिट करा आणि खूप वाईड रेंज ऑफ व्हरायटीमध्ये तुम्हाला कंदील मिळतील. जे आपल्या चटईनी पण बनलेले सुद्धा आहेत आणि वेल्वेटच्या कपड्यांनी बनलेले सुद्धा आहेत. खूप व्हरायटीमध्ये तुम्ही इकडे या आणि तुम्ही बघा. जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी इकडे या. आपला ब्लॉग्स बाय करण यांचं नाव सांगा माझं, तर तुम्हाला नक्की इथे 10% तरी तुम्हाला डिस्काउंट मिळेल याच्यावरती.